आणि या 200 रुपयामध्ये जेवढे काही पोटिसचे असतील, समजा 5 पोटिसचे आजूबाजूला असतील तर 1000 रुपयामध्ये संपूर्ण मोजणी या शेतकऱ्याची होईल. त्यामुळं 10,000, 12,000, 15,000 पर्यंत ज्यांना खर्च लागत होता त्या शेतकऱ्यांना फक्त आता 1000 रुपयामध्ये 5 पोटिसचे असेल तर 200 प्रत्येकाचे 1000 रुपयेच लागतील. त्यामुळं जवळपास खूप मोठा एक भार शेतकऱ्यावरचा दूर झाला आणि आता जमीन मोजणी सोपी झाली. सरकारने खाजगी भूकरमापकांनाही सुद्धा आता परवानगी दिली आहे. खाजगी भूकरमापक जिल्हाधिकारी आता नेमणार आहे. ते जे खाजगी भूकरमापकची मोजणी हे आमचे भूकरमापक जे आहे गव्हर्नमेंटचे ते त्याला सर्टिफाईड करतील आणि राज्यामध्ये पुढच्या वर्ष दीड वर्ष वेळ लागेल. वर्ष दीड वर्षामध्ये आपलं राज्य 15 दिवसाच्या मोजणीवर येईल. आत्ता मोजणीला 60 दिवस लागतात. 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे. मोजणीनंतरच खरेदी खत झालं पाहिजे. खरेदी खत झाल्यानंतर म्युटेशन झालं पाहिजे. जर आपण हे केलं तर स्पॉटवरची परिस्थिती आणि रजिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी आराजी असेल ती सारखी असेल. त्यामुळं वाद तयार होत नाही. कोर्टातले वाद मोठ्या प्रमाणात कमी होते. यवतमाळ जिल्हा वन हक्क जागा संदर्भातला यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्न आहे. महसूल विभागाच्या संबंधित कारेगाव नावाची एक वस्ती आहे आणि त्या ठिकाणी वन हक्क जागाचे लोकांनी अर्ज केले. मात्र ते अर्ज आदिवासी समाजाचे अर्ज असताना महसूल विभागाने त्यांना बिगर आदिवासीच्या निकषात बसवला आणि 3 पिढ्यापूर्वीचे त्यांना पुरावे मागत आहे आणि आदिवासींना बिगर आदिवासीचे निकष लागू करून वन हक्क कायदा पायदळीत उडवला जातो. नाही, असं जर असेल तर मी तातडीनं बैठक घेईल. वन हक्क जो मंजूर करतं ती ग्रामस्तरीय वन हक्क समिती मंजूर करतं आणि ग्रामस्तरीय वन हक्क समितीची आता फेररचना झालेल्या आहेत. मी त्या ग्रामहक्क वन समितीने केलेले जे काही दावे आहेत किंवा जे काही अर्ज त्यांनी मंजूर केले असतील त्याच अर्जाला जिल्हास्तरीय वन हक्क समिती मान्यता देणार आहे. त्यामुळे असं कुठं झालं असेल तर याचा फेर आढावा सरकार घेईल आणि यातनं त्या गरीब शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अर्ज फेटाळल्यानंतर 60 दिवसाची अपिलाची मुदत मिळते पण पोस्टाने 45 दिवस उलटल्यानंतर आता घरी महसूल विभाग नाही, सरकार म्हणून लक्ष टाकू. जर काही असे अडचण तर विशेष बाबून मंजुरी देऊ. पण त्या आदिवासी शेतकऱ्यांना मात्र नुकसान होऊ देणार नाही किंवा त्यांचा कुठलाही हक्क जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. सुनेत्र पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला विड्रॉल करण्यासाठी. रोहित पवारांनी भेट घेतली सपकाळ यांची, बारामतीत विड्रॉल करावं. माझीही हर्षवर्धन सपकाळजींना विनंती आहे की त्यांनी काँग्रेसने उमेदवारी परत घेतली पाहिजे. मी आधीही सांगितलं आहे की ही सीट जी आहे ही अजितदादांची सीट आहे आणि दुर्घटना इतकी मोठी होती की अजूनही 14 कोटी महाराष्ट्र जनतेला त्याचं दुःख आहे, न विसरणारं आहे, कधीच न विसरणार दुःख आहे. आणि मग त्या बारामतीमध्ये प्रत्येक नागरिकाची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, जनभावना आहे. तर काँग्रेसनी जनभावनेचा आदर केला पाहिजे आणि या राज्याचे संस्कार संस्कृती काँग्रेसने टिकवली पाहिजे. कारण आपण अनेक पूर्व उदाहरणं अशी आहेत, अशा दुर्घटनामध्ये आपण कधी निवडणुका लढत नाही, त्या अनोखोच करतो त्या परिवाराकरता. आणि आदरणीय सुनेत्राताई आमच्या वहिनी या खऱ्या अर्थाने आता अजितदादाची धुळा सांभाळण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. शरद पवार राज्यात नेहमीच अनेक राजकीय गोष्टींसाठी पुढाकार घेतात, मात्र हे राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी